आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणी, जी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खूपच चविष्ट आहे आणि मोकळी अशी बनवून तयार होते। तुम्ही पाहू शकता एक एक दाणा त्याचा वेगळा झालेला आहे। ही व्हेज दम बिर्याणी मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये। सगळ्यात आधी आपण इथे भाज्या मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी दही घेतला आहे, कमी आंबट दही आहे हे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा धनेपूड घातली आहे, 1 चमचा आमचूर पावडर घातली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे रंगासाठी आणि 2 चमचे एवढं मी इथे बिर्याणी मसाला घातला आहे। तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला घालू शकतात। पाव चमचा मी इथे हळद घातली आहे आणि 2 ते 3 चमचे मी इथे तेल घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। त्यानंतर आपण याला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। मी इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये बिर्याणी बनवते आहे। त्यासाठी मी इथे ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या पूर्ण अर्धा किलो आहे। त्या भाज्यांमध्ये घेतला आहे मी सगळ्यात आधी गाजर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला प्रमाण ठरवू शकतात। फरसबी घातली आहे, फ्लावर घातला आहे मी याच्यामध्ये आणि वाटाणे घातले आहे, 1 बटाटा घातला आहे मी चिरून। आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीर आणि पुदिना पण घालायचा आहे आपल्याला भरपूर असं, याने खूप छान चव येते। त्यानंतर मी इथे तळलेला कांदा घातला आहे, याला बिरिस्ता असेही म्हणतात। मी इथे रेडीमेड कांदा वापरलेला आहे, तुम्ही ते घरी तळून घेऊ शकतात। आणि हा कांदा कसा तळायचा आहे माझ्या चिकन बिर्याणीच्या रेसिपीमध्ये आहे, मी वरती इथे लिंक पाठवते आहे, त्यानुसार तुम्ही इथे तयार करायचं आहे। त्याच्यानंतर मी ते 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि त्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मॅरिनेशन आपण अर्धा तासासाठी बाजूला ठेवूया। आणि इथे मी घेतले आहे बासमती तांदूळ, अर्धा किलो घेतले आहे हे। याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि अर्धा तासासाठी याला आपण मुरवत ठेवूया। त्यानंतर अर्धा तासानंतर आपण हे जे मॅरिनेशन आहे ते शिजवायला ठेवलं आहे। आता ह्या भाज्या शिजण्यासाठी मी ते अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा भाज्या छान शिजलेल्या आहे। शेवटी मी याच्यामध्ये पनीर घालणार आहे। पनीर आपल्याला शिजवायचं नाहीये, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला इथे तयार झालेला आहे, आपण याला बाजूला ठेवूया आणि आपण जो तांदूळ आहे तो शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी ते भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता याच्यामध्ये खडे मसाले घातले आहे, 4 मी इथे वेलची घातली आहे, 2 मोठी वेलची घातली आहे, तमालपत्र घातली आहे मी 2 ते 3 आणि 7 ते 8 मी इथे मिरे घातले आहे, काळी मिरी आणि 1 चमचा जिरे आहे, 2 स्टार फूल आहे आणि 7 ते 8 लवंग आहे। त्यानंतर मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे, याने खूप छान चव येते। 1 चमचा मी इथे तूपही घातला आहे छान भात मोकळा होण्यासाठी आणि अर्धा लिंबू पिळून घातला आहे। चवीनुसार मीठ पण घातलं आहे मी इथे आपल्याला थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी फुटली आहे आणि आता आपण जो भिजवलेला तांदूळ आहे ते घालणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कारण तांदूळ घातल्यानंतर पाणी हे थंड व्हायला लागतं। आता 4 ते 5 मिनिटांनंतर आपल्या इथे तांदूळ शिजला आहे की नाही ते बघूया। 80% इथे तांदूळ शिजला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत, गाळून घ्यायचं आहे, पाणी वेगळं करायचं आहे आपल्याला। आणि लेअरिंग करण्यासाठी एका भांड्यामध्ये हा सगळा मसाला काढून घेतला आहे। त्याच्यावर मी कोथिंबीर घालणार आहे आणि पुदिना घालणार आहे। या बिर्याणीसाठी मी खूप लेअरिंग करणार नाहीये, फक्त खाली एक मसाल्याची लेअर आणि वरती भाताची लेअर येणार आहे। त्यासाठी मी इथे आता बिरिस्ता घालते आहे। आता आपण जो भात शिजवून घेतला आहे 80% तो याच्यावर घालणार आहोत, लेअरिंग करणार आहोत। भात आपल्याला थंड होऊ द्यायचा नाहीये, थोडा गरम असतानाच टाकायचा आहे, जेणेकरून तो ड्राय होणार नाही। आता याच्यावर मी घालते आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना। बिर्याणीमध्ये कोथिंबीर आणि पुदिन्यामुळे खूप छान चव येते, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर याचा वापर करायचा आहे। त्यानंतर मी इथे बिरिस्ता घालते आहे, भरपूर बिरिस्ता घालायचा आहे आपल्याला। आता याच्यावर मी केशरचं दूध घालते आहे, केशर मी आधीच भिजत घातली होती, खूप छान रंग येतो याने आणि चव पण खूप छान लागते। आणि 2 छोट्या पळ्या मी इथे तुपाच्या घालणार आहे, जेणेकरून आपली जी बिर्याणी आहे छान अशी मऊ होईल आणि मोकळी होईल। हे बघा छान अशी इथे आपली ही लेअरिंग करून झालेली आहे। आता आपण याला दमला लावूया। दमसाठी मी इथे गॅसवर ठेवलं आहे भांडं आणि एक वाटी ठेवली आहे कोळशाची, आपण याला धुनी देणार आहोत, जेणेकरून खूप छान चव येते। कोळसा मी गरम करून घेतला आहे, एका वाटीत ठेवला आणि त्याच्यावर मी तूप घालून दम द्यायला ठेवणार आहे। लगेच झाकण ठेवायचं आहे आपल्याला। 10 ते 15 मिनिटं आपण याला दमवर ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी बिर्याणी इथे तयार झालेली आहे।
मी इथे तुम्हाला काढून दाखवते की किती छान लेअर आली आहे. अजिबात असा कोरडा झालेला नाही आहे भात, अगदी असा छान मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. हे बघा, दाणाही एक एक वेगळा झालेला आहे. अतिशय चविष्ट अशी व्हेज दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे. मी तर तुम्हाला एका बोलमध्ये काढून दाखवते आहे. दिसायला जेवढी छान दिसते आहे तेवढी चवीलाही खूप छान झाली होती ही दम बिर्याणी. तर चिकन बिर्याणी छान बनते असं नाही, तर ही इथे व्हेज दम बिर्याणी सुद्धा खूप छान बनते. तुम्ही पाहू शकतात, खूपच सोपी पद्धत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी व्हेज दम बिर्याणी नक्की एकदा करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.